नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हॉस्पिटलला आलेले असतात आणि नानावर उपचार सुरू असतात तर सर्वजण बाहेर आलेले असतात. परंतु ऋषिकेश सुद्धा तेथे एरेझाऱ्या मारत असतो आणि जानकीला मात्र ऐश्वर्याचा खूप राग येत असतो. ती रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी अगं काय झाले. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश माझा संताप आता अनावर होतो. ऐश्वर्याकडे बोट दाखवून म्हणते की ही नीच मुलगी अजून नीचपणाच्या किती हद्द पार करणार आहेत, अजून किती मर्यादा ही ओलांडणार आहे. बाद झाले, आता मात्र हिचे सहन करणार नाही. प्रत्येक वेळीस मी हिला पाठीशी घातले, प्रत्येक वेळी मी तिच्या चुका पोटात घातल्यात. हिने माझ्या नानांना वडिलांना ढकलण्याची हिंमत केलीच कशी. नाही ऋषिकेश, हिने जे काही केले ना त्याला माफी नाही. हिच्याकडे मीच बघते म्हणून जानकी ही ऐश्वर्यावर धावून जाणार. लगेच ऋषिकेश जानकीच्या हाताला धरतो आणि जानकी शांत हो. अगं तू काय करतेस, हॉस्पिटलमध्ये आहोत आपण. अगं तू स्वतःला सावर आणि तू पुन्हा तिच्याबरोबर असे येथे वागली तर ती पुन्हा तुझ्या वागण्याचा कांगावा करेल, पुन्हा एकदा तुझ्या विरोधी आईला जाण्यामध्ये भरीच पाडेल. त्यामुळे जानकी तू शांत हो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश मी कशी शांत होऊ, कशी शांत राहू, की आज इतकी मोठी गोष्ट घडली, मग कसे शांत राहायचे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी शांत तर राहावीच लागेल. राग तर माझ्या सुद्धा मनात तर आहेच, पण आपण मात्र काही करू शकत नाही. मला माहिती आहे की जानकी अगं नानांना तू ढकलले नाहीच, पण आता मात्र सर्वांना तेच खरे वाटते की जे ऐश्वर्या सांगते ते. अगं जानकी आपल्याकडे सत्य आहे पण पुरावा नाही. तर जानकी म्हणते की सत्य लवकरच बाहेर, ते सत्य मी लवकर बाहेर आणीनच, पण त्यासाठी अगोदर आपल्याला जास्त अलर्ट राहावे लागेल. मला खात्री आहे की ऐश्वर्याने आज जे काही केले त्यापेक्षा जास्त भयंकर ती करू शकते. जानकीच्या हातामध्ये हात देतो. त्यानंतर इकडे समोर सारंग आणि ऐश्वर्या उभे असतात. तर सारंग खूप वैतागलेला असतो की ऐश्वर्या ही काय घडून बसले आणि असे होईल कधी मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. अजूनपणे माझा विश्वास बसत नाही की हे सर्व जानकी बहिणीने केले म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो तुमचा जरी विश्वास बसत नसेल पण सत्य मात्र तेच आहे. त्यांना ढकलताने आणि ते सर्व करताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. तेव्हा सारंग म्हणतो की एक मिनिट, तुम्ही असे म्हणतात की हे सर्व जानकी बहिणीने केलं आणि जानकी बहिणी म्हणते हे सर्व तुम्ही केले म्हणजे तिने डोळ्यांनी तिच्या तुम्हाला ढकलताना बघितलं, मग काय नेमकं विश्वास कशावर ठेवायचा. जानकी बहिणी कधी असं करणार नाही. माझं मन सुद्धा मानायला तयार नाही की हे सर्व जानकी बहिणीने केले असेल म्हणून. जानकी बहिणी कधी असे काही करू शकणार तर नाही. तेव्हा ऐश्वर्या तर पूर्णपणे घाबरते आणि लगेच सारंग जवळ येते. सारंगला विचारते की मग तुमचं मन काय म्हणते, तुम्हाला असे वाटते की मी हे सर्व केले असेल, मी ढकलले नानांना असे तुम्हाला वाटते. सारंग आता मी असे काय करू की तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. तुम्ही फक्त सांगा की मी कुणाची शपथ घेऊ, तुम्ही फक्त सांगा की मी काय करू. म्हणजे ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि लगेच स्वतःचे मंगळसूत्र हातात घेते की सारंग मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेते, मी काहीच केलेली नाही आणि रडण्याचे नाटक करते की अहो जे काही केले ते सर्व जानकी बहिणीने केले. अहो जानकी बहिणीनेच नानांना ढकलले आणि हे माझ्या डोळ्यांनी मी बघितलं त्यांना ढकलताने. सारंगचा विश्वास बसण्यासाठी ती मुद्दाम नाटक करते की सारंग अहो एक स्त्री आपल्या मंगळसूत्राची शपथ नाही घेऊ शकत, पण मी शपथ तर घेतली आणि जर विश्वास ठेवायचा असेल किंवा ठेवायचा नसेल ही तुमची मर्जी असेल. जे तुम्हाला खरं वाटेल त्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याच्या हाताला धरतो आणि ऐश्वर्या तुम्ही मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगतात मग नक्कीच यामध्ये काहीतरी तथ्य आहे. म्हणजे जानकी बहिणी आणि जानकी बहिणीने जर हे केलं असेल मी जानकी बहिणीची गय करणार नाही आणि आज तिच्यामुळे नानावर इतके मोठे संकट आले आणि ते मृत्यूशी झुंज देतात, हे सर्व जानकी बहिणीमुळे झाले असेल म्हणून सारंगला तर खूप रडू येत असते. सारंग खूप रडत असतो. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम नाटक कर म्हणते की सारंग अहो प्लीज तुम्ही रडू नका, तुम्ही असे खचून जाऊ नका, आपले नाना लवकरच बरे होतील, ते आता काही बोलू शकत नाही पण एकदा की ते शुद्धीवर आले की. म्हणून ऐश्वर्या थोडीशी घाबरते. तिला याची भीती असते की नानाने जर तिचे नाव घेतले तर मग खूप मोठा अवघड प्रश्न होईल आणि स्वतःला परत ती सावरते आणि सारंगला म्हणते की नाना एकदा शुद्धीवर आले तर ते स्वतःच सांगती की त्यांना जानकी बहिणीने ढकलले होते म्हणून, तुम्ही प्लीज रडू नका. तर लगेच सारंगचे समोर बसलेल्या सुमित्राकडे लक्ष जाते. सुमित्राची तर अवस्था बिकट झालेली असते आणि ती खूप रडत असते. तेव्हा सारंग लगेच घाईने सुमित्रा जवळ येतो. तेव्हा ऐश्वर्या त्या दोघांकडे बघत मनात म्हणत असते की आता ही जे काही परिस्थिती आहे ना त्या सर्वाचा कसा मी फायदा उचलते बघतच राहा. सर्वांना मी माझ्या बाजूने तर खेचलेले आहे आणि जानकी जसे मी नानांना ढकलले तसेच अगदी तुला सुद्धा मी माझ्या पायाशी नाक घासायला लावणारच आहे.
तू बघतच राहा की मी काय करते ते. आणि सारंग सुमित्राला मिठीत घेतो आणि खूप रडत असतो, तिला समजावतो. तेव्हा सर्वजण बाहेर येतात, डॉक्टर बाहेर येतात, त्याची वाट बघत असतात. डॉक्टर बाहेर आल्यानंतर सर्वजण लगेच उठून उभे राहतात. तेव्हा सुमित्रा लगेच डॉक्टरांजवळ येते आणि डॉक्टरांना विचारते की काय झाले, हे शुद्धीवर आलेत का. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, ते खूप उंचावरून पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला मेजर मार लागला. इंटर इंजरी सुद्धा झाली, त्यामुळे डोक्याला म्हणजे मेंदूला पूर्णपणे रक्त पुरवठा नाही होऊ शकत. शिवाय मणक्याजवळ त्यांना धक्का जबर लागलेला आहे. शुद्धीवर जरी आले तरी सुद्धा त्यांच्या हालचालीवर आणि डॉक्टर पुढचे बोलायचे थांबतात, तर सर्वांना आणखीन जबर धक्का बसतो. तेव्हा जानकी विचारते की म्हणजे डॉक्टर काय. तर लगेच डॉक्टर म्हणतात की ऋषिकेश, तुम्ही माझ्यासोबत कॅबिन मध्ये या, मी सविस्तर तुमच्याशी बोलतो. तर लगेच डॉक्टर आपल्या कॅबिन मध्ये निघून जातात. तर ऋषिकेश लगेच सारंगच्या हातामध्ये आपले कार्ड देतो आणि सारंग म्हणतो की मी लगेच पेमेंट करतो आणि लगेच ऋषिकेश डॉक्टरांकडे जातो. तर सुमित्रा खालीच बसते, कारण तिला हा धक्का सहन होत नाही. तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असते, नानांची काळजी लागलेली असते. तेव्हा जानकी आईंजवळ म्हणजे सुमित्रा जवळ येते, तर ऐश्वर्या मात्र तिथे उभी असते. जानकी म्हणते की आई काळजी करू नका, नानांना काहीही होणार नाही. देवी आई आहे ना, ती आहे ना आपल्या पाठीशी, आपल्या नानांना काहीही होणार नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या हे सर्व बघते आणि तिला जानकीचा खूप राग येतो. लगेच घाईने ती सुमित्रा जवळ येते आणि म्हणते की आई, तुम्ही काही काळजी करू नका, आपल्या नानांना लवकरच शुद्ध होईल. तर लगेच जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत म्हणते की सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल. तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की कसेही झाले तरी त्यांना बरे वाटायला पाहिजे, त्यांना बरं वाटलंच पाहिजे. म्हणून सुमित्रा खूप रडतच उठते आणि नानांना डोकवण्यासाठी खिडकीजवळ येते. तर ऐश्वर्या लगेच उठते. तेव्हा जानकी तिचा हात धरते आणि थांब, कुठे निघालीस तू, तुझी निगेटिव्हिटी इथेच थांबव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे मी का आत जायचे नाही. म्हणून जानकीच्या हातातील आपला हात हिसकावते आणि लगेच सुमित्रा जवळ येते आणि आई, अहो बघा की जानकी वहिनी येथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझ्यावर जबरदस्ती करतात, असे सुमित्राला सांगू लागते. मग मी का आतमध्ये जायचे नाही. तर लगेच जानकी तिच्याकडे रागाने बघत असते. तर ऐश्वर्या तिला म्हणते की खरं तर वहिनी, तुम्ही आतमध्ये जाऊ नका, आत जाऊन नानांना जर तुम्ही काही केले तर तुमचा खरंच भरोसा नाही. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, पुन्हा जर तू अशी बोलली तर मी थोबाड फोडेल. तेव्हा सुमित्रा दोघींना सुद्धा बोलते की अगं काय बोलतात तुम्ही दोघी एकमेकींना, हॉस्पिटलमध्ये आहात याचे तरी भान ठेवा. तेव्हा ऐश्वर्याचे नाटक तर पुन्हा सुरू होते की आई, अहो मी तुम्हाला सांगते की यांनी माझा पुन्हा हात धरला आणि आई, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी तुमच्या सोबत आहे, यांना नाही बघवत, यांना ते बघून खूप त्रास होतो, पण आई मी तुमच्या सोबतच राहील, तुम्हाला अजिबात एकटीला नाही सोडणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि काय माहिती की आई, यांनी जे नानांसोबत केले ते जर तुमच्या सोबत केले तर. म्हणून आणखीन ती सुमित्राच्या मनात गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न तर जानकी समोर करत असते. तेव्हा जानकीला खूप राग येतो. जानकी लगेच सुमित्राच्या हातातील ऐश्वर्याचा जो हात असते तो रागाने काढून घेते आणि काय ग ऐश्वर्या, काय बोलतेस, तुझी ही नाटक आता बंद कर. अगं हे सर्व इतके घाण बोलताना तुझी जीभ कशी झडत नाही ग. आणि सुमित्राला म्हणते की आई, तुम्ही ऐश्वर्यावर लक्ष म्हणजे विश्वास ठेवू नका, नानांना सर्व काही हिचं सत्य कळलं होतं, नाना हिचं सत्य सर्वांसमोर आणणारच होते, परंतु त्या अगोदर हिने नानांना खाली ढकलले. तर ऐश्वर्या लगेच रडण्याचे नाटक करते की आई नाही. आणि काय हो जानकी वहिनी, काय पुरावा आहे तुमच्याकडे मी नानांना ढकललेत म्हणून. नाना जेव्हा आले तेव्हा सर्वात अगोदर ते तुमच्यावर ओरडलेत आणि शेवटच्या वेळेस ते तुमच्याच खोलीमध्ये गेले होते. नानांची शाल सुद्धा तुमच्या हातात होती जेव्हा ते खाली पडले तर, आणि खाली पडताना सुद्धा नाव त्यांनी तुमचेच घेतले होते. खरंच किती समजून उमजून हा सर्व प्लॅन तुम्ही करून आणतात. तेव्हा जानकीला मात्र ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि ती ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या हे बघ तू. तेव्हा ऐश्वर्या मात्र काही सुमित्रासमोर बोलायची थांबत नाही आणि ती जानकीला म्हणते की कसे आहे की अहो जानकी वहिनी, नशीब तुमचे साथ देत नाही आणि नशीब तुमचं खोटच निघालं की जेव्हा तुम्ही नानांना ढकलले तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. आणि रडण्याचे नाटक करत म्हणते की जेव्हा नानांना शुद्ध येईल तेव्हाच नाना सांगतील की खरं काय आणि खोटं काय. तेव्हा जानकीला खूप राग येतो आणि रागाने म्हणते की ऐश्वर्या बास कर आता तू. तेव्हा लगेच सुमित्रा रागाने म्हणते की अगं दोघी जणी आता शांत राहा. अगं मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही येथे भांडू नका आणि तरीही तुम्हाला भांडायचे असेल तर तुम्ही दोघी सुद्धा घरी जा. अगं इथे हे मृत्यूशी झुंज देतात आणि तुम्ही दोघी मात्र भांडणं काढतात, भांडणं सुचतात. तेव्हा लगेच नर्स त्यांच्या जवळ येतात आणि एक्सक्यूज मी असे म्हणतात. तर लगेच ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते आणि घाबरते ती नर्सला विचारते की
काय झाले, नाना शुद्धीवर आलेत की काय? तेव्हा नर्स म्हणतात की नाही अजून, आणि हे बघा, हा जरी घरगुती ऍक्सिडेंट असला तरी पेशंटची अवस्था मात्र खूप गंभीर आहे, तरी आम्हाला नानासाहेब रणदिवे कसे पडले याची सर्व माहिती हवी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माहिती कशाला हवी तुम्हाला? तेव्हा नर्स सांगतात की पोलीस केस झाली तर त्यांना सांगावेच लागेल. तेव्हा सुमित्रा, जानकी आणि ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरतात. तर लगेच नर्स विचारू लागते की सांगा की नानासाहेब रणदिवे कसे पडलेत म्हणून. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की मी सांगते. तर सुमित्रा म्हणते की थांब ऐश्वर्या, मी सांगते. मी नानासाहेब रणदिव्यांची पत्नी सुमित्रा. नानासाहेब घरामध्ये जिन्यात पाय घसरून पडले आणि याला कोणी जबाबदार नाही, त्यामुळे पोलीस केस करण्याची काही गरज नाही. तेव्हा जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत असते. तर नर्स म्हणतात की ओके थँक्यू आणि त्या निघून जातात. तेव्हा सुमित्रा मात्र जानकी आणि ऐश्वर्याला म्हणते की तुम्ही दोघी कितीही भान विसरल्या असल्या तरी माझं डोकं मात्र शाबूत आहे. नानासाहेब रणदिव्यांना त्यांच्या सुनांनी ढकलून जिन्यावरून दिलेत हे जर गावात कळले तर गावामध्ये त्यांची जी उरली सुरलेली आहे आबरू ती सुद्धा वेशीवर टांगली जाईल. घरातील गोष्ट ही घरातच ठेवा. तुमच्या दोघीपैकी कोणाच्या चुकीमुळे नाना पडले हे सत्य बाहेर तर येईलच, पण हे घरातील प्रकरण आहे, त्यामुळे त्याची बाहेर जास्त वाच्यता नकोय. तेव्हा सुमित्रा दोघींना सुद्धा बोलते की तुम्ही दोघी जणी बाहेरच थांबा, आतमध्ये येऊ नका. तेव्हा मात्र सुमित्रा घाईने नानांजवळ येते आणि नानांजवळ बसलेली असते. नानांची अवस्था तिला काही बघवत नसते, परंतु जानकी आणि ऐश्वर्या मात्र एकमेकींकडे बघत असतात. तेव्हा जानकी बाहेरून त्या काचेमधून नानांची ती अवस्था पाहते. तेव्हा जानकीला त्यांची ती अवस्था बघवत नसते, खूप वाईट वाटत असते. तिच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते आणि त्याच वेळेस तेथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या मात्र हसून जानकीला म्हणत असते की बिचारे नाना माझे सत्य बाहेर बोंबाबोंब करण्यासाठी निघाले होते, परंतु त्यांची काय अवस्था होऊन बसली आणि आता मस्त झाले की नाना हे आयुष्यभर मस्त श्वास घेत राहतील. आणि काय ग जानकी, तुला काय वाटले की तू इतक्या सहजासहजी मला एक्सपोज करशील? तेव्हा जानकीला मात्र ऐश्वर्याच्या या बोलण्याचा खूप राग येत असतो. ती रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते. ऐश्वर्या तिला म्हणत असते की अगं माझ्या बुद्धीशी लढण्यासाठी तुला 10 जन्म घ्यावे लागतील. लवकरात लवकर तू या घराच्या बाहेर जातील आणि नाना मात्र आणि मस्त ही शिट्ट्या वाजवत वर निघून जातील आणि आमच्या लाडक्या जानकी बहिणी पुढच्या 2च दिवसात भुरकुनी अशा घराबाहेर जातील. म्हणून आपला हात ती पुढे करते, परंतु जानकी मात्र रागाने तिचा हात पकडते. जानकीला मात्र खूप राग येतो आणि रागाने ती ऐश्वर्याला म्हणते की ह्याच हाताने तू नानांना ढकलले होते ना, मग ह्याच हाताला धरून मी तुला घराबाहेर काढणार. तुझ्या पुष्कळशा बुद्धीशी लढायला मला 10 जन्म नाही की काही तासच पुरेसे आहे. तू तर मला 2च दिवस दिले, पण मी तर तुला 24च तास देते. 24 तासाच्या आत सर्वांना कळेल की नानांना कोणी ढकलले, त्यामुळे दिवस नाही तर तू तास मोजायला घे, असे चुटकी वाजत ती तिला धमकावते. तेव्हा ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरते. जानकीने मात्र ऐश्वर्याला पूर्णपणे धमकावलेले असते. तेव्हा जानकी ही देवीचा धावा करण्यासाठी लगेच अशी आपल्या मंदिरात येते. पायात चप्पल न घालता ती धावतच नानांच्या जीवासाठी आईच्या दर्शनाला येते आणि मंदिरात आल्यानंतर ती आपल्या देवी आई जवळ येते आणि रडतच म्हणते की देवी आई तुला सगळंच माहिती आहे ग, आणि घंटा वाजवते. तेव्हा जानकीच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असते. आई अगं तुला सर्वच काही माहिती आहे, तुझ्यापासून काय लपलं ते सांग. अनाथ म्हणून वाढले, हातावर रेषा होत्या, परंतु नशिबाचे रेषा कायम रिकामी होती. अगं तुझ्या आशीर्वादाने एका अनाथ मुलीला तिची खरी ओळख मिळाली. तुझ्या आशीर्वादाने ऋषिकेश सारखा नवरा मिळाला आणि तुझ्याच आशीर्वादाने रणदिवे घरामध्ये लग्न करून सून म्हणून गेले. अगं तेव्हा मला तुझ्या आशीर्वादाने माझं कुटुंब मिळालं आणि हक्काचं सासर मिळालं, माहेर मिळालं. आई वडिलांचं एक छत्र तुझ्याच आशीर्वादामुळे मिळाले. अगं कायम मला त्या घरात सुखच मिळाले. सासू सासऱ्यांनी सुद्धा कधीही सोन्याचा दर्जा दिलेला नव्हता. कायम मला त्या घरामध्ये एक हक्काचे मुलीचे स्थान मिळाले. ज्यांनी माझ्यावर इतके प्रेम केले त्या देवमाणसावर म्हणजे माझ्या सासऱ्यांवर, माझ्या वडिलांवर आज एक खूप मोठे संकट आलं आणि त्याचा आळ तर माझ्यावर आला आणि त्यांना कोणी ढकलले ते सर्व माझ्यावर आले. मला जबाबदार धरण्यात आले की त्यांना मी ढकलले म्हणून. पण आई तुला तर सर्व माहिती असते की सत्य काय आहे ते. आई जशी कायम मी तुझी पूजा केली तशीच पूजा मी माझ्या कायम सासू सासऱ्यांची सुद्धा केली. नानांचे असे वाईट व्हावे असं स्वप्न सुद्धा मी कधी विचार करू शकत नाही आणि आज तोच आळ माझ्यावर आत्ता आला तर मी ते नाही सहन करू शकत. परंतु नानांची अशी अवस्था सुद्धा मी नाही बघू शकत. आई आतापर्यंत मी तुझी जी काही मनोभावाने पूजा केली असेल आणि तुझी श्रद्धा
केले असेल, तुझ्यावर विश्वास ठेवला असेल, पण जो काही माझ्यावर हा कलंक लागला असेल तो तूच दूर करू शकते. आणि हात जोडून ती देवी आईला रडतच म्हणते की आई, माझ्या नानांना तूच बरे करू शकते, माझ्या वडिलांना तूच बरे कर म्हणून खूप रडत असते आणि देवी आईची विनवण्या करत असते. तेव्हा मंदिरात गुरुजी बसलेले असतात, तर गुरुजी लगेच जानकीचे हे सर्व बोलणे ऐकतात. जानकी जवळ येतात की आणि जानकीला म्हणतात की अगं पोरी, काही तू इतका वाईट विचार करू नको, टेन्शन घेऊ नको, देवी आईच्या आशीर्वादाने सगळं काही नीट होईल. तेव्हा जानकीच्या जीवात जीव येतो आणि जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, देवी आईचे दर्शन घेते. त्यानंतर इकडे डॉक्टरांनी ऋषिकेशला कॅबिन मध्ये बोलावलेले असते, तर ऋषिकेश डॉक्टरांचे सर्व बोलणे ऐकून बाहेर येतो. तर सारंग लगेच ऋषिकेश जवळ धावतच येतो आणि रडतच विचारतो की दादा, अरे डॉक्टर काय म्हणालेत? तेव्हा ऋषिकेश सारंगला म्हणत असतो की हे बघ, डॉक्टरांनी नानांची ट्रीटमेंट सुरू केलेली आहे, काही औषधं सुद्धा मागवलेली आहेत, त्यामुळे आपल्याला वेळ व्हायला घालायला नको, चल लगेच आता. तर सारंग खूप रडत असतो. सारंग रडतच ऋषिकेशला विचारतो की दादा, अरे आपले नाना लवकरात लवकर बरे तर होतील ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, आपले नाना लवकरच बरे होतील, त्यांना काही होणार नाही, तू रडू नकोस. म्हणून ऋषिकेश आपल्या हाताने त्याच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि समजावतो की अरे सारंग, जर आपणच असे खचून गेलो तर आईचे कसे होणार, तिच्याकडे कोण लक्ष देणार, त्यामुळे चल आपण जाऊया. तर लगेच सारंग पुन्हा ऋषिकेशच्या हाताला धरतो आणि हे बघ दादा, सौमित्र दादा आणि शरुताई या दोघांना सुद्धा कळवायला पाहिजे ना. आणि तेवढ्यात शर्वरी तेथे येते आणि रागाने म्हणते की मला सर्व काही कळले, आणि रडतच ती सर्वांसमोर येते. आणि ऋषिकेश सारंगला विचारते की तुम्ही मला का कळवले नाही? मला आजीने सर्व काही कळवले म्हणून धावतच मी पळत इथे आले, आणि नाना कुठे आहे म्हणून शर्वरी रडतच नानांकडे जायला निघते. तर ऋषिकेश लगेच शर्वरीचा हात धरतो आणि शरू, तू शांत हो, नानांना काही झालेले नाही, ते लवकरच शुद्धीवर येतील. तेव्हा शर्वरी मात्र खूप रडत असते आणि ऋषिकेश आपल्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि प्रेमाने तिला म्हणतो की हे बघ, तू काही काळजी करू नकोस, नाना लवकरात लवकर बरे होतील. आणि प्रेमाने तो सुद्धा रडतच शर्वरीला जवळ घेतो आणि ते तिघे खूप रडत असतात. तर शर्वरी विचारते की सौमित्र दादा कुठे? तेव्हा सारंग म्हणतो की हो, लगेच मी सौमित्रला कळवतो. तेव्हा शर्वरी म्हणते की हो, लगेच कळव. तेव्हा सारंग लगेच सौमित्रला फोन करतो आणि हे जे काही झाले ते सर्व सांगतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सुद्धा सयाजी काकांना फोन करते. तेव्हा सयाजी काका रागावूनच म्हणत असतात की काय ग पोरी, टाळकं तर तुझं ठिकाणावर आहेत ना? अगं तू सरळ नाण्याला वरून खाली ढकलून दिलेस, आणि त्या नाण्याच्या जीवाला जर काही झाले असते तर मग सयाजीराव सुद्धा ऐश्वर्यावर खूप ओरडतो. तेव्हा ऐश्वर्या हळूच म्हणत असते की अहो डॅडा, मी काय करू शकते, कारण दुसरा कोणताही माझ्याकडे पर्याय तर नव्हताच, त्यावेळेस मला काही सुचले तर नाहीत. आणि डॅडा, तुम्ही तर काय मला सांगत असतात की राजकारणात पाणी आपल्या नाकाशी यायला लागले तर तेव्हा दुसऱ्याला खाली दाबूनच स्वतःचा जीव वाचवायचा असतो, हे तुम्हीच मला सांगतात ना? तेव्हा सयाजी म्हणतो की अगं ते सर्व ठीक आहे, तू तुझा जीव वाचवला, परंतु नानांच्या जीवाचे काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना, अहो डॉक्टरनी सांगितले की त्यांची कंडिशन अजून क्रिटिकल आहे, ते आता काही सांगू शकत नाही. तेव्हा सयाजी काका म्हणतात ठीक आहे, मी तिकडे येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झाले तरी तो नाना शुद्धीवर यायला नको, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, हे बघ. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना, तुम्ही काळजी करू नका, इकडे तर नानांकडे आणि त्या जानकीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. आता मला बघायचे की ती जानकी काय काय करते ते. त्यानंतर इकडे गुरुजी ही जानकीला सांगत असतात की कधी कधी देवी आई सुद्धा आपल्या भक्तांची परीक्षा घेत असते. जर आपल्या भक्तांची परीक्षा ही खरी असेल तर तेव्हा ती त्या भक्तांना संकटाला सामोरे जाण्याची सामर्थ्य आणि शक्ती सुद्धा तीच देते. तेव्हा जानकी रडतच गुरुजींना म्हणते की गुरुजी, माझी भक्ती तर खरीच आहे आणि त्यासाठी जर मला परीक्षा द्यावी लागत असेल तर ती परीक्षा मी देईलच. तेव्हा गुरुजी म्हणतात की मग तू देवी आईचं व्रत कर. तेव्हा जानकी विचारते की व्रत, आणि कसले व्रत? तर गुरुजी सांगतात की निर्जली व्रत. तरकरी तू तिन्ही सांजेच्या वेळेस आली आहे आणि उद्या तर आईचा नवरात्र उत्सव सुरू होतोय, तेव्हा तू देवी आई व्रत कर. तुझे सासरे जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत तू अन्न पाणी काही घ्यायचे नाही. रोज इथे देवी आईच्या देवळात यायचे आणि तिच्या चरणाशी एक फूल व्हायचे, आणि तुझी मनोकामना पूर्ण होईपर्यंत देवी आईला तू 108 वेळा प्रदर्शना घालायची. तू असे तोपर्यंत करत राहा जोपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होत नाही. जेव्हा तुझी ही इच्छा पूर्ण होईल तेव्हा तू त्या व्रताचं उद्यापन करायचं. तेव्हा जानकी हात जोडते आणि हो हो गुरुजी, मी देवी आईचे हे व्रत नक्की करेल. आणि देवी आईला ती हात जोडते. तर गुरुजी म्हणतात की पोरी लक्षात ठेव, हे व्रत सोपं नाही. तर जानकी म्हणते की हो गुरुजी, हे व्रत मी अगदी मनोभावाने पूर्ण करील.
आणि जानकी देवीला हात जोडते, मनात प्रार्थना करते की देवी आई तुझे हे व्रत मी नक्की पूर्ण करेल, अगदी मनोभावाने। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा ही ऐश्वर्याला विचारत असते की ऐश्वर्या तू मला एक गोष्ट खरं सांग की तू नानांना जानकीला ढकलताना बघितलं का? तेव्हा ऐश्वर्या पुन्हा खोटं बोलते की आई हो मी तुमची शपथ घेऊन सांग। आणि तेवढ्यात पोलीस सुद्धा तेथे आलेले असतात। तर इन्स्पेक्टर साहेब हे ऋषिकेशला म्हणत असतात नानासाहेबांचा अपघात नाही तर घात झालेला आहे, हे असे असेल तर पोलीस केस ही ठरू शकेल। तेव्हा मात्र घरातील हे सर्व ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसतो। आणि जेव्हा हे सर्व काही प्रकरण घडले तर तेव्हा तिकडे कोण कोण होते आणि हे सर्व घडताना कुणी बघितले का असे इन्स्पेक्टर साहेब जेव्हा सर्वांना विचारतात तेव्हा सुमित्रा म्हणते की मी सांगते। तर लगेच सर्वजण सुमित्राकडे बघत असतात। आता सुमित्रा ही इन्स्पेक्टर साहेबांजवळ नेमकं काय सांगणार? ऐश्वर्याने सुद्धा सुमित्राचे मन पूर्णपणे हे तिच्याकडून वळवलेले असतात। तर आता काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।